नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय माझ्यासोबत जेएम विशेष मधल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण तपशिलात जाणून घेणार आहोत. मोदी आणि बायडन यांची भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली? भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान संबंध आणखी बळकट करण्यावर या भेटीमध्ये भर दिला जाणार आहे. दुसरी बातमी आहे, नवी दिल्लीमध्ये गँगवॉर उफाळून आलं. नवी दिल्लीत रोहिणी न्यायालयामध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारात गँगस्टर गोगी हा ठार झाला. तिसरी महत्वाची बातमी जेएम विशेषमध्ये जी तपशिलात जाणून घेणार आहोत. नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खड्डे झाले आणि या खड्ड्यांचा नागरिकांना तर त्रास होतो, पण पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले या खड्ड्यांमुळे माझा मणक्यांचा त्रास खूपच वाढला आहे. म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं आणखी गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. कोल्हापूर गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा ही वादळी ठरणार आहे. संचालिका शौमिका महाडिक यांनी गंभीर आरोप केलाय. आणि पालघरमध्ये पुन्हा कुपोषण वाढलं. पालघर पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात सापडलाय. सुरुवात करूया जेएम विशेषला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि या भेटीमध्ये दोन्ही देशांचे संबंध आणखी बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. ही भेट सध्या सुरू आहे. थेट आपण जाऊया. माफ करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक आणि या बैठकी अगोदर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची सुद्धा मोदी यांनी भेट घेतली. 5 महत्त्वाच्या बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सुद्धा मोदी यांनी चर्चा केली. भारताच्या आर्थिक स्थितीला आणखी बळकट करण्यासाठी काही पावलं या बैठकीत उचलली गेली आहेत. मोदी आणि जो बायडन दोघेही बोलताना संवाद साधतानाचं हे दृश्य. अमेरिकेत भारताच्या पंतप्रधानांचा 3 दिवसांचा दौरा. क्वाड समिट सुद्धा महत्वाची ठरणार आहे. क्वाड समिटमध्ये चीननं एक वेगळंच वक्तव्य केलं. कोरोना संदर्भामध्ये महत्वाची बैठक आणि या बैठकीतच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत चर्चा. महत्वाचे बडे अधिकारी असणार आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर, अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव श्रुंगलू हे तीनही लोक मोदींच्या या अमेरिका दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत. नवी काही दृश्य आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. या भेटीची 2 महानायकांच्या भेटी. या कोरोना काळामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत ही पहिलीच भेट आणि जो बायडन सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र प्रत्यक्षात ही पहिलीच भेट आहे. या अगोदर ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर सुद्धा आले होते आणि या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थानं भारतात कोरोनाचा काळही सुरू झाला होता. त्यानंतर अमेरिकेशी सातत्यानं लसी संदर्भात आणि वेगवेगळ्या उपायांसंदर्भात भारताची चर्चा सुरू होती. पंतप्रधानांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेच्या मदतीसाठी अनेकदा दूरध्वनीवरून बातचीत सुद्धा केली होती. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूने भारत अमेरिका संबंध आणखी घट्ट करण्यावर जोर देण्यात आला. भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या महासभेला सुद्धा संबोधित करणार आहे. त्याआधी त्यांनी अमेरिका आणि इतर काही देशांच्या राज्यांच्या आणि कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना काही विशेष भेटवस्तू दिल्या गेल्या. कमला हॅरिस यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भेटवस्तू देखील दिल्या. या सर्व भेटींचा विशेष संबंध आहे. पंतप्रधान मोदी यांनी कमला हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन यांच्याशी संबंधित जुन्या सूचनांशी संबंधित हस्तकला असलेली लाकडी फ्रेमची प्रत सुद्धा दिली.
एक सरकारी अधिकारी म्हणून पी.व्ही. गोपालन यांना सेवा कालावधीत त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी ही चौकट देण्यात आली होती. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा गँगवार उफाळून आलेला आहे. गँगस्टर गोगी आणि ताजपुरिया गँग यांच्यामध्ये गँगवार वाढत चाललेला आहे. नवी दिल्लीत रोहिणी न्यायालयात गोळीबार झाला असून मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी ठार झाला. या गोळीबारात अन्य 4 लोक जखमी झाले आहेत. रोहिणी कोर्ट नंबर 2 मध्ये जितेंद्रला हजर केलं असताना वकिलांच्या वेशात आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआउट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काउंटर करण्यात आला. हल्ला करणारे ताजपुरिया गँग मधले गुंड होते. शूटआउट मध्ये एकूण 4 ठार झाले आहेत. आणि ज्या वेळेला या न्यायालयामध्ये गोळीबार करण्यात आला त्यात एक महिला वकील सुद्धा जखमी झालेली आहे. पाहूया या गोळीबाराचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेले आहेत. अत्यंत भयंकर हा सगळा प्रकार, हा गोळीबार न्यायालयाच्या आवारात मुंबईमध्ये सत्र न्यायालयामध्ये सुद्धा असाच गोळीबार झाला होता. त्याची आठवण ताजी करून देणाऱ्या दिल्लीतल्या न्यायालयातला हा गोळीबार आहे. मुंबईमध्ये 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. एक तर जे हॉस्पिटल मधलं हत्याकांड आणि दुसरं म्हणजे मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये गोळीबार झाला होता. मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड ज्या वेळेला वाढलं होतं आणि अंडरवर्ल्डवर अंकुश मिळवण्याचा, नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून डी शिवानंदन यांच्या काळात होत होता. त्याच काळातल्या किंवा त्या काळापूर्वीच्या त्या 2 महत्त्वाच्या घटना, त्याची आठवण या दिल्लीच्या घटनांमुळे ताजी झाली. रॉनी मेंडोसा आणि डी शिवानंदन यांच्या काळातल्या घटनांची आठवण दिल्लीच्या या गँगवॉरमुळे ताजी झाली. दिल्लीतल्या रोहिणी न्यायालयामधल्या घटनेची आपण काही दृश्य चित्रित झालेले आहे सीसीटीव्ही मध्ये, तेही पाहूया. यातनं तुम्हाला या संपूर्ण भयंकर प्रकाराची गंभीरता तुम्हाला होऊ शकेल. रोहिणी न्यायालयामधला हा गोळीबार खरं तर सीसीटीव्ही मध्ये हे सगळे दृश्य चित्रित झाल्यामुळे तुम्हाला याची गंभीरता लक्षात आलेली असेल. ही घटना नेमकी कशी घडली आणि नवी दिल्लीमध्ये गँगवार कसं उफाळून आलेलं आहे आणि ही कारवाई नंतर पोलिसांनी कशी केली आणि एन्काउंटर मध्ये या गोगी गँगचे 2 सदस्य गँगस्टर कसे मारले गेले तेही पाहूया. या घटनेसंदर्भातला आणखी काही तपशील. नवी दिल्लीत रोहिणी न्यायालयात गोळीबार. जितेंद्र गोगी एक कुख्यात गुंड आहे. सध्या तो तिहार तुरुंगात एका सुनावणीसाठी तिहार तुरुंगातून गँगस्टर गोगीला न्यायालयात हजर केलं गेलं. वकिलांच्या वेशात आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. प्रतिस्पर्धी ताजपुरिया गँगनं हा हल्ला केला. न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा होती. प्रत्येकाची तपासणी गेटवरच केली जात होती. मात्र वकिलांचे कपडे घातल्यामुळे ते सहज या सुरक्षा यंत्रणातून पुढे जाऊ शकले. गोगीनं
आम आदमी पक्षाचे नेते वीरेंद्र मान यांचा खून केला आणि त्यावेळेला तब्बल 26 गोळ्या या मान यांच्यावर झाडल्या गेल्या. नील उर्फ टिल्लू आणि गोगी टोळीमध्ये जुनं वैर आहे. ताजपुरिया गावातील टिल्लू आणि अलीपूर गावातील गोगी एकेकाळचे मित्र होते. नंतर ते जानी दुश्मन झाले. नंतर दोघांच्या वेगवेगळ्या टोळ्या झाल्या आणि त्या नवी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सक्रिय झाल्या. नवी दिल्लीच्या गँगवॉर नंतर आपण पाहूया महाराष्ट्रातली एक मोठी बातमी. पालघरमध्ये पुन्हा एकदा कुपोषण वाढलं. पालघर पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात सापडलेला आहे. कुपोषित बालकांच्या आकडेवारीत वाढ झाली. राज्य सरकारनं कुपोषित बालकांच्या शोधासाठी राबवलेल्या मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांची आकडेवारी 3049 तर अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या 270 इतकी आहे. जव्हार, डहाणू, वाडा तालुक्यात कुपोषित बालकांचं प्रमाण अधिक आहे. कोरोना काळाआधी मार्च 2020 मध्ये 2658 असलेली ही सगळी आकडेवारी पुढे वाढत गेली. अलीकडच्या काळामध्ये औरंगाबाद आणि त्यानंतर आता पालघर. खरं तर औरंगाबाद कुपोषणासाठी ओळखलं जात नाही. पालघर, जव्हार, मोखाडा, अमरावतीला मेळघाट हा भाग, गडचिरोलीला भाग हा कुपोषणग्रस्त मानला जातो आणि काही प्रमाणामध्ये नंदुरबार या भागातही कुपोषण दिसतं. पण हे कुपोषण औरंगाबादमध्ये कसं वाढलं याचा शोधही सुरू आहे. मात्र पालघरमध्ये सातत्यानं उपाययोजना राबवत असून सुद्धा हे कुपोषण का वाढलं याचा शोध हा महिला आणि बालविकास आणि आदिवासी विभागाला घ्यावा लागणार आहे. या संदर्भातली आणखी काही माहिती पाहूया. तपशील पाहतोय आपण ग्राफिकच्या माध्यमातून. पालघर पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात. जिल्ह्यात कुपोषित बालकांची आकडेवारी 3049 इतकी आहे. पालघरमध्ये 269 अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली. कुपोषण रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आलेलं आहे. मार्च 2020 मध्ये 2658 कुपोषित बालके आढळून आली होती. ही संख्या आता वाढली आणि ती 3049 वर पोहोचली आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारावरही प्रश्नचिन्ह उमटलंय. या कुपोषणाच्या संदर्भात भाजपाचे स्थानिक नेते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्या प्रतिक्रियाही आपण पाहूया. आता कोरोनाच्या काळामध्ये जे काही शिजवून अन्न द्यायचं होतं ते न शिजवता डायरेक्ट कच्चं अन्न तिकडे दिलेलं आणि त्यामध्ये जो सगळा सावळा गोंधळ आहे याच्यामध्ये खरं म्हणजे खासदार असतील, राजेंद्र गावित या इकडचे पालकमंत्री सगळे जबाबदार आहेत या पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणाला. आणि कुपोषणाचे आकडे अतिशय वाईट परिणामाने वाढत आहेत आणि ही खरोखर चिंताजनक बाब आहे या पालघर जिल्ह्यासाठी. दरवेळी आपण कुपोषणासाठी म्हणून एक चांगला पेपर आपण हे केला. आपण एक मॉडेल तयार केलेलं पालघर जिल्ह्यासाठी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांनी राबवायला पाहिजे. आणि ऍक्च्युअल जोपर्यंत या ग्राउंडवर जोपर्यंत पालकमंत्री किंवा खासदार किंवा आमदार जात नाहीत तोपर्यंत हे असंच चालत राहील असा भाजपाचा पूर्णपणे. आता ह्याकडे जास्तीत जास्त आमचं लक्ष असेल. त्याचप्रमाणे यामध्ये काही सामाजिक संस्था आहेत, त्याचप्रमाणे काही प्रायव्हेट डॉक्टर्स, तसेच जनजागृती कशी करता येईल, तेथील महिलांमध्ये असलेला ते म्हणजे लहान वयामध्ये लग्न, त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन प्रमाण कमी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा पूर्ण अभ्यास करून हे प्रमाण जे आहे ते कमीत कमी करण्याचा किंवा समूळ नष्ट करण्याचा आमचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत रहा माझ्यासोबत जेम विशेष.
पालघरची आपण बातमी बघितली कुपोषणाची आणि दुसरी एक विदर्भातली म्हणजेच नागपुरातली एक बातमी आहे आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातली। कोरोना नागपुरात खूप मोठ्या प्रमाणात होता, तो नियंत्रित करण्यात त्यांना नंतरच्या काळामध्ये यश आलं, पण नंतर नागपुरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आणि आरोग्य व्यवस्थेसमोर एक नवं आव्हान उभं झालं। आता डेंगी सोबत स्वाईन फ्लू सुद्धा नागपुरात वाढतोय, नागपूर जिल्ह्यातच वाढतोय। स्वाईन फ्लूचे नवे संकट उभे ठाकले आहे। नागपूर जिल्हा आता स्वाईन फ्लूच्या सावटाखाली दिसतो। नुकतंच नागपूर विभागात 6 बाधित आढळले असून यातील 3 जण नागपूर जिल्ह्यातील आहेत। भंडाऱ्यात 2 तर वर्धेत 1 रुग्णांची नोंद झाली। एका रुग्णाचा मृत्यू झालाय। मेडिकल कॉलेजमध्ये स्वाईन फ्लू वार्डासह नियंत्रण यंत्रणा सज्ज झाली आहे। नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आपण पाहूया स्वाईन फ्लूची लक्षणं कशी आहेत। स्वाईन फ्लूची लक्षणं आपण पाहतोय, डोकेदुखी, अंग दुखणं, अतिथकवा, छातीत दुखणं, ही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत आणि ताप सुद्धा। नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि या खड्ड्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय, सामान्य प्रवाशांना होतोय जे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतात। मात्र या खड्ड्यांचा त्रास जर मंत्र्यांना होत असेल आणि मंत्री जर तसं बोलून दाखवत असेल तर असंच झालेलं आहे। पालकमंत्री छगन भुजबळांनी आपली व्यथा मांडली आणि त्यांनी सांगितलं की मणक्यांचा त्रास मला या खड्ड्यांमुळे झालेला आहे। नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या संदर्भात वारंवार राजकीय पक्षांनी आंदोलन करून सुद्धा अद्यापही खड्डे बुजवण्यात आलेले नाही। या खड्ड्यांचा फटका फक्त नागरिकांनाच नव्हे तर आता नेत्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतो। यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निषेध व्यक्त केला। याच खड्ड्यांमुळे मला मणक्यांचा आजार झाल्याचं त्यांनी सांगितलंय। या महामार्गाचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिक मुंबई या महामार्गावरती खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। मी आता या इगतपुरी परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो की रस्त्यांवरती किती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। फक्त हे इथलीच परिस्थिती नव्हे तर संपूर्ण या महामार्गावरती अशाच प्रकारे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या खड्ड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फटका जो आहे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे। अनेक छोटे मोठे अपघात सुद्धा आतापर्यंत घडलेले आहेत। फक्त नागरिकांनाच नव्हे तर आता राजकीय नेत्यांना सुद्धा या खड्ड्यांचा फटका बसतोय। कालच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मला सुद्धा या खड्ड्यांमुळे त्रास होतोय। खरं तर मुंबई ते नाशिकला मला जो आहे तो प्रवास करण्यासाठी 6 तास लागत असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली। तर इतकंच नव्हे तर या खड्ड्यांमुळे मला मणक्याचा जो आहे तो आजार सुद्धा झाल्याचं त्यांनी काल बोलून दाखवलेलं आहे। आणि या संदर्भात एक मीटिंग सुद्धा भुजबळांनी अगदी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एकूणच लावलेली होती। लवकरात लवकर खड्डे बुजवू अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता या खड्ड्यांचा फटका फक्त नागरिकांनाच नव्हे तर नेत्यांना सुद्धा बसताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे किमान आता तरी जे रस्ते विभाग जो आहे तो हे खड्डे बुजवतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे लवकरात लवकर जर हे खड्डे बुजवण्यात आले नाही तर खूप मोठ्या प्रमाणात जे अपघात होतील अशी सुद्धा भीती जी आहे ते व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन दीपक सह किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी हनी ट्रॅप लावला। नाला सोपारा परिसरातील तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या कामाला लागले। त्यांनी एक तपास पथक तयार केलं। नाला सोपारा इथं तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सूरज सारसद नामक या आरोपीच्या ठाणे आनंदनगर इथे मुसक्या आवळल्या गेल्या। पोलिसांनी लावलेल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात या आरोपीला शिताफीनं पकडण्यात आलं। वारंवार बदलत जाणाऱ्या मोबाईल लोकेशनमुळे आरोपीला अटक करण्याकरता पोलिसांनी रेल्वेपासून रिक्षा आणि बसचा प्रवास करावा लागला। आरोपी सूरजला गजाआड करण्याकरता आरोपीच्या मोबाईल टावरचे लोकेशन काढले गेले।
पोलिसांनी हनी ट्रॅपचं जाळं लावून सूरज सारसद याला अटक केली। तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मल्हार थोरात, पोलीस जावेद तडवी आणि राजाराम काळे यांनी शिताबीनं आरोपीला अटक केली आहे। पाहूया तपास अधिकारी मल्हार थोरात यांनी या संदर्भात आणखी माहिती दिली। दिनांक 27/8/2021 रोजी तुळींज पोलीस ठाणे येथे एका पीडित मुलीने 16 वर्षाच्या मुलीने खबर दिली की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे। त्या अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल झाला। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे देण्यात आला। या गुन्ह्यातील फरार आरोपी याला अटक करण्यासाठी बऱ्याच वेळेस प्रयत्न केला। त्याने त्याचे सगळे नंबर बंद करून ठेवलेले होते, त्यामुळे आरोपीचा शोध लावणे फार जिकरीचे झाले होते। ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु 5 ते 6 वेळेस त्याने त्याचे लोकेशन कंटिन्यू बदलले आणि बदलल्यामुळे आम्हाला त्याला ताब्यात घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्या। यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला आता हनी ट्रॅप करून पकडायचे आहे। म्हणून आमचे महिला पोलीस मित्र यांच्या मार्फतीने आणि यांच्या मदतीने आम्ही त्याचा हनी ट्रॅप केला। आज रोजी त्याने त्या महिलेला भेटण्यासाठी बोलवले आणि तेव्हा आम्ही त्याच्यावरती सापळा लावून त्याला ताब्यात घेतलेला आहे। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या समस्या काही सुटत नाहीये। सरकार कोणाचेही असो, यांच्या पदरी मात्र सातत्यानं निराशा येताना आपल्याला पाहायला मिळते। औरंगाबादमधील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिघळलं कारण अंगणवाडी सेविका आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। मुद्दा होता अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये तांत्रिक अडथळे इतके होते की त्यांना ज्या कामासाठी मोबाईल दिले गेले ते नीट वापरताच आले नाही, म्हणून त्यांनी मोबाईलवरून अंत्ययात्रा काढली। मोबाईलची अंत्ययात्रा काढली औरंगाबाद मधल्या अंगणवाडी सेविकांनी। हे दृश्य आहेत त्याचे, कारण ज्या कामासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे हे मोबाईल दिले गेले ते नीट कामच करत नाही आणि नीट काम करत नसल्यामुळे त्यांच्या कामाचा ताजा अहवाल या मोबाईलवर अपडेट करता येत नाही। असा आमचा दावा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी होश में आओ की तुम्ही 2013 साली बंद पडलेल्या मोबाईल नाही पाहिजे, हे खराब मोबाईल आमच्या परत घ्या, खराब मोबाईल आमच्या परत घ्या, मोबाईल नाही अँड्रॉइड मोबाईल द्या आणि मग काम करून द्या आणि हे मोबाईल परत करण्यासाठी आमच्या मोबाईल परत घ्या, मोबाईल आमच्या परत घ्या, खराब मोबाईल परत। पाहूया या अंगणवाडी सेविकांच्या काही मोजक्या प्रतिक्रिया, त्यांच्या व्यथा काय। आज मात्र एक वेगळी अंत्ययात्रा औरंगाबादमध्ये निघणार आहे, ती म्हणजे मोबाईलची। मोबाईल हा तुमच्या माझ्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याच मोबाईलची आज अंत्ययात्रा जी आहे ते या अंगणवाडी सेविका काढणार आहेत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या मोबाईल शेजारी बसलेल्या आहेत आणि एका तिरडीवर हे सगळे मोबाईल ठेवलेले आहेत। या सर्व महिलांचं एकच म्हणणं की ज्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागतं या मोबाईलवर, हे मोबाईल खराब आहेत, सरकारने हे मोबाईल परत घ्यावे। त्यामुळे आयटेकच्या नेतृत्वामध्ये या सर्व महिला आता एकत्रित आल्या आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही या सगळ्या आंदोलकांनी इशारा दिला। माझ्यासोबत काही सेविका आहेत, आपण त्यांच्याशी बोलत। ताई, तुम्हाला काम करताना नेमका मोबाईल सोबत या काम करताना काय काय अडचणी येत आहेत आणि आता तुमची नेमकी एकच नेमकी महत्वाची मागणी काय असणार आहे? आमची महत्वाची मागणी ना सर, यांना ना आदर्श घोटाळा नको असन कामाच्या बाबतीत तर लॅपटॉप पुरवावा, नाहीतर सरळ रजिस्टर त्यांनी द्यावं। या मोबाईलवर आम्हाला कामच करता येत नाही आणि मोबाईल देताना आम्हाला यांनी विश्वासात घेतलेले नाहीये। देताना सांगितले तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मोबाईल लॅपटॉप दिले जातील, पण देताना यांनी अचानकपणे हे बॉक्स आमच्या हवाली केलेले आहे। काही बॉक्समध्ये चार्जर सुद्धा नव्हते, कोणाच्या पॉकेट पण नव्हते आणि वापरताना आम्हाला इतका काही त्रास झाला। आम्ही घरातल्या लेकरांना इतकं जीव लावला नसन सर, इतका या मोबाईलला जीव लावलेला आहे। या सर्व आंदोलक महिलांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होते, आम्हाला मोबाईल देताना कुठलाही विश्वासात घेतल्यात आला नाही, त्याचमुळे हे मोबाईल परत घेतले पाहिजे आणि आम्हाला जर मग खरंच चांगलं काम पाहिजे असेल तर लॅपटॉप द्या, अशी एक महत्वाची मागणी ही आपल्यासोबत करतायत। कॅमेरामॅन संतोष सिजासह अशोक कारके, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। वेळ झाली जय विशेष मध्ये, इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा जय महाराष्ट्र।